सकाळपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा आता हजेरी लावली आहे। आपण सध्या ठाण्यातील विवाना मॉल या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी पाहायला गेले तर मोठ्या प्रमाणात आता पावसाने हजेरी लावली, तर दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी ते सखोल भागात देखील पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे आणि याच परिसरात जे आहे ते पाणी निचरा देखील होत नाही। या ठिकाणी सखोल भाग असल्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं, तर दुसरीकडे ठाणे ते घोडबंदरच्या दिशेने आणि नाशिक भिवंडीच्या दिशेने जो महामार्ग या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, तर सिग्नल यंत्रणामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। पाहू शकतो या ठिकाणी जड अवजड वाहनं असतील, या दुचाकी चारचाकी वाहनं देखील गेल्या काही तासापासून या ठिकाणी धीम्या गतीने जे ते घोडबंदर असेल नाशिक भिवंडी मार्गावरती जाताना दिसत, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। त्यामुळे नक्कीच जो फटका जो आहे तो वाहनधारकाला देखील पावसाचा खड्ड्यांचा असेल सिग्नल यंत्रणेचा देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता वाहतूक विभागाकडून कशा प्रकारे उपाययोजना केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी पावसाने देखील आता इथं बॅटिंग सुरू केलेली आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणासह या ठाणे शहरात पूर्णतः पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे सकाळपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे सखोल भागात पाणी साचायला लागलं, तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागतो। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता वाहतूक विभागाकडून या ठिकाणी कशा प्रकारे प्रयत्न करतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रोशन गायकवाडसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।